यानंतर भिवंडीत जाऊया, तिथल्या रस्त्यांची परिस्थिती पाहूया। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची पावसाळ्यात अक्षरशः चाळण झाली आहे। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। या खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत, अनेक दुचाकीस्वार जखमी झालेत। विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाने तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला होता। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी। भिवंडीने पावसाने उसंत घेतलेली आहे आणि आता रिपरिप पावसामध्ये आता प्रश्न ऐरणीवाल्याला तो खड्ड्यांचा। हा आपण भिवंडीच्या कल्याण रोड जवळ उभे आहोत आणि हा रोड तुम्ही बघत असता की हा रोड पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे। आज भिवंडीमध्ये मार्च एप्रिल मे ह्या 2-3 महिन्याच्या दरम्यान भिवंडी महानगरपालिकेने 2.5 करोडचं टेंडर काढलं होतं आणि डांबरीकरण पूर्ण भिवंडीमध्ये 5 प्रभागामध्ये डांबरीकरण करण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं। पण आत्ताच्या या परिस्थितीला असं आहे की ह्या बनवलेल्या रोडचं डांबर गेलं निघून आणि खडी एका साईडला झाल्यामुळे खड्डे तर होतेच, पण ते खडी एका साईडला झाल्यामुळे त्या खड्ड्यांची जी उंची आहे ती अजून वाढली आणि खड्डे आहे मोठ्या प्रमाणात दिसायला लागले। आणि ह्याच खड्ड्यांमधनं प्रवासांना म्हणजे 2 व्हीलर आहेत, 3 व्हीलर, 4 व्हीलर आहेत, मोठ्या बस आहेत, या पूर्णपणे हिंदळे खात रोडवरनं प्रवास करतायत। याच्यामुळे इथे 2 व्हीलरचं रात्रीच्या प्रमाणात 2 व्हीलर घसरून पडण्याचे मोठ्या दुर्घटना इथे घडतात आहेत। मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि ते कुठेतरी प्रशासनावर नाराज आहेत आणि ह्या खड्ड्यांना आता महानगरपालिका नेमकं काय करणार आहे ते बघावं लागेल। भिवंडीनं भूपेंद्र आंबवणे, NDTV मराठी।